मार्च महिन्याच्या मध्यात आपण आलोय आणि गुढीपाडव्याच्या आधी आणि नंतर बऱ्यापैकी टोमॅटोच्या शेतकऱ्यांनी लागवडीचा प्लॅन केलेला आहे. पण सुरुवातीच्या डॅम्पिंग ऑफ पासून ते शेवटच्या CMV पर्यंत किंवा थ्रिप्स आणि व्हाईट फ्लायच्या नियोजनापर्यंत प्रत्येक वेळा शेतकऱ्यांना प्रश्न येतो की टोमॅटोचं जे किडीचं नियोजन आहे ते कसं करायचं आहे. आणि बरेच असे प्रश्न असतात की त्याची उत्तरं त्यांच्याकडे नसतात आणि त्यावेळी बऱ्याच वेळा चुकीचं नियोजन होतं आणि आपल्याला टोमॅटोमध्ये नुकसान सहन करावं लागतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही टोमॅटोचे शेतकरी आहेत आपले, ज्यांनी की टोमॅटोची लागवड आता केलेली आहे, त्यांच्यासाठी कीड आणि रोगाचं नियोजन कसं करायचं ह्याच्यावर आज चर्चा करणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश घोरपडे आपल्या लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये स्वागत करतो. आणि जो तुम्ही प्रतिसाद दिला आपल्या टोमॅटोच्या मागच्या व्हिडिओला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. असेच हे जे आम्ही विविध पिकाचे वेगवेगळे व्हिडिओ बनवते ते त्या शेतकऱ्यांना पाठवा, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांचं जे उत्पन्न आहे ते वाढवायला मदत होईल, जेणेकरून उत्पादन खर्च कमी आणि जास्त उत्पादनामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट राखता येईल. आणि आजच्या ह्या विषयावरती बोलण्यासाठी तेजस आपल्यासोबत आहे. नमस्कार नमस्कार सर्वांना. तर तेजस, मला वाटतं आता गुढीपाडव्याच्या लागणी आता हो. सुरुवात बऱ्यापैकी झालेली आहे. हो आणि शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, टोमॅटोमध्ये भांडवल जास्त लागतं आणि ते जे बरोबर. भांडवल आहे ते मेजर लागतं आपल्या कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी. अगदी बरोबर. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आपल्याला योग्य कीड आणि रोग नियोजन करता येईल ह्याच्यावर बोलायचंय, पण त्याचबरोबर ते कसं कमीत कमी खर्चात करता येईल ह्याच्यावर सुद्धा बोलायचंय. तर कशापासून सुरुवात करशील? जे तुम्ही खर्चाचा उल्लेख केला तर कधी पण लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, की ज्यावेळेस आपण कोणतीही गोष्ट कीड असेल रोग असेल आल्यानंतर नियोजन करायला जातो त्यावेळेस बहुतांशी वेळा आपला खर्च वाढतो. बरोबर. आणि कदाचित असं होतं की आपल्या फवारण्या किंवा आपली मेहनत त्याच्यामध्ये दोनदा तीनदा होते. ज्यावेळेस आपण हे प्रतिबंधात्मक करायला जाऊ, म्हणजे जसं की आपण लसीकरणाचं उदाहरण पाहिलं, जे कोरोनाच्या वेळेस तुम्ही अनुभवलं की कोरोना आजार आल्यानंतर तो बरा करायला आठवडा 10 दिवस 15 दिवस आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहायची वेळ येत होती. पण तेच जर आपण लस घेतली आणि तो जर आजार टाळला तर आपल्याला ते कमी खर्चामध्ये किंवा कमी मेहनतीमध्ये होत होतं. त्याच पद्धतीने आपण टोमॅटोचं किंवा कोणत्याही पिकाच्या कीड रोगांच्या बाबतीत जर विचार केला तर हा नियम लागू होतो. मग आता काही शेतकऱ्यांना असा प्रश्न येतो की कीड रोग आलीच नाही, मग हा खर्च करणं संयुक्तिक आहे का? किंवा कीड रोग नाही तरी पण आम्हाला फवारणी करायला सांगतायत, मग यामध्ये दुकानदाराचा किंवा सांगणाऱ्याचा काही स्वार्थ आहे का? तर मित्रांनो, कदाचित असेल, त्याचा स्वार्थ असेल 5-10% असू शकतो, पण तुमचा त्याच्यात 90% फायदा आहे. कीड रोग येण्यापूर्वी जर तुम्ही कोणती फवारणी केली, कारण का तर जे पण या ठिकाणी लोकशिवारच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येतोय, तर त्या पिकाच्या अवस्थेनुसार, त्या वातावरणानुसार आणि एकंदरीत जे काही आतापर्यंतच्या अभ्यासानुसार त्या अवस्थेमध्ये त्या स्टेजला ती कीड किंवा तो रोग तुमच्या पिकाला डॅमेज करू शकतो. हा आमचा अनुभव आहे. आणि म्हणून आम्ही ठामपणे सांगतोय की अशा पद्धतीने जर आपल्याला नियोजन केलं की ज्या पुढच्या काही 10-12 ज्या समस्या आहेत त्याच्यावर जर आपण लक्ष ठेवलं तर मला असं वाटतं की टोमॅटोमधल्या 90% समस्या संपल्या आणि मग आपल्याला उत्पादन घेण्यासाठी त्याचा चांगला फायदा होईल. आणि खर्चाचा जर नियोजनाचा विचार केला तर प्रतिबंधात्मक दृष्टिकोन ठेवून आपण हा खर्चावर नियंत्रण करू शकतो. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर पांढऱ्या माशीच घ्या. ज्यावेळेस पांढरी माशी आपल्याकडं प्रतिबंधात्मक प्रमाणात आपण फवारणी करतो तर त्याला ऍसिटामाप्रिड सारखा घटक चालतो, जो की आपला ऍसिटामाप्रिडचा खर्च साधारण 200-300 रुपये प्रति एकर आहे. बरोबर. आणि हीच पांढरी माशी जर आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढली तर आपण ओबेरॉन सारखा जो काही घटक आहे तर त्याचा उपयोग करणार आहे किंवा पेगासस सारख्या घटकाचा उपयोग करणार आहे, मग तो खर्च आपला 1000-1200-1500 रुपये होणार आहे. मग आपल्याला 200-300 रुपयात काम करायचं की 1000-1200 पर्यंत वाट पाहिजे. आणि 1000-1200 मी खर्च सांगतोय, हे मी खर्चाचं सांगितलं, पण तुमचा झालेला तोटा किती हे मी गणित मांडू शकत नाही, तुम्ही मांडू शकत नाही, कारण का तर पांढऱ्या माशीमुळे येणारे व्हायरस पण आहेत. मग हे आपल्याला जर टाळायचंय तर आपल्याला आधीच नियोजन करणं फार गरजेचं आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आज आपण या व्हिडिओत चर्चा करू. बरोबर. जसं तेजसने सांगितलं की कुठल्याही रोगाला किंवा किडीला प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करायचे आहेत आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाताना स्टेप बाय स्टेप जाणार आहे. बऱ्याच वेळा असं झालंय की जे आपले टोमॅटो लागवडीचं क्षेत्र आहे किंवा जे एरिया आहेत त्या ठिकाणी वर्षानुवर्ष टोमॅटो होतं आणि जे सुरुवातीच्या काळात म्हणजे मागच्या 5-10 वर्षापूर्वी जे रोग किंवा कीड नगण्य वाटत होत्या त्या आज काही मोठ्या प्रमाणावरती जाणवायला लागल्यात. सुरुवातच करायची झाली तर डॅम्पिंग ऑफ, म्हणजे जेव्हा आपण रोपं बेडमध्ये लावतो सुरुवातीला आपल्याला
हजारामध्ये एक 10 रोपं मरायची, परंतु जर आज जिथं आपल्या नारायणगाव सारखा भाग झाला किंवा संगमनेर सारखा भाग झाला, जिथं वर्षानुवर्ष टोमॅटो लावलं जाते, तिथे याचं प्रमाण आता वाढलेलं वाढत आहे. चाललंय. आणि त्याचं कसं आपल्याला नियोजन केलं पाहिजे तेजस, जेणेकरून आपण कमीत कमी खर्चामध्ये डॅम्पिंग ऑफ सारखा रोग टाळू शकू? आता बरेचसे शेतकरी आळवणी करतात. हम्म. सुरुवातीला जी आळवणी करतात तर शेतकरी बुरशीनाशकामध्ये जर म्हणजे माझा अनुभव आहे की शेतकऱ्यांना मी मेटॅलॅक्झिल मँकोझेब सांगितलं की शेतकरी म्हणतात नाही महागडे सांगा, किंवा कार्बनडेन्झिम मँकोझेब हे प्रचलित आहे, बरोबर. हे सांगितलं का म्हणतात महागडे सांगा. कॉपर घटक सांगितलं का म्हणतात नाही हे हे याच्यापेक्षा भारीतलं सांगा. मग त्यांची अपेक्षा असते की झेलोरा सारखं महागडं बरोबर. किंवा इतरही जे काही महाग घटक आहेत तर ते आम्ही वापरावे. तर मित्रांनो, कोणता घटक महाग आहे म्हणून तो चांगला आहे असं नाही, तर त्याचं काम कशा पद्धतीने करतो ते फार महत्वाचे. डॅम्पिंग ऑफ ही समस्या आपल्याला संपर्कजन्य बुरशीनाशकातून कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. आणि दुसरं असं की बुरशीनाशक किंवा ड्रेंचिंगला किती महागडा घटक वापरला याच्यापेक्षा पाण्याचं नियोजन आहे ना, ते जर आपण व्यवस्थित केलं तर मला असं वाटतं की ही समस्या आपण टाळू शकतो. ते कसं, आपण गेल्या व्हिडिओत पाहिलं होतं की रोपाची पुनर्लागवड केल्यानंतर जे आपण आळवण्या करतो, तर पहिली आळवणी आपण शक्यतो बुरशीनाशकाची केली पाहिजे, संपर्कजन्य बुरशीनाशकाची केली पाहिजे. कारण त्यावेळेस आपल्या रोपाची मुळी कोणताही अन्न घटक घ्यायला सक्रिय नसते, त्यामुळे तिथं आंतरप्रवाही करून काही फायदा नसतो, तिथं संपर्कजन्य. मग त्यामध्ये कॉपर सारखा घटक असेल किंवा कार्बनडेन्झिम मँकोझेब असेल किंवा मेटॅलॅक्झिल मँकोझेब असेल, हा घटक तिथं काम करतो, किंवा कॅप्टन सारखा घटक काम करतो, ते आपण ड्रेंचिंग केली पाहिजे. जर एकदा का रोप आपलं सेट झालं आणि नवीन पालवी दिसायला लागली की समजून जायचं याची मुळी सक्रिय झाली. मग त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे आंतरप्रवाही, मग जसं की झेलोरा असेल किंवा काही बाकीचे पण घटक आहेत, तर ते तुम्ही तिथं वापरू शकता. आता डॅम्पिंग ऑफ येऊ नये म्हणून महत्वाची काळजी अशी की रोप लावल्यानंतर आपण ठिबकद्वारे पाणी द्यायचं नाही. बरोबर. पहिले 2-3 दिवस आपल्याला आळवणीद्वारेच पाणी द्यायचं. आपली त्याच्यात मेहनत जाईल. आपण जशी ड्रेंचिंग करतो साधारण 100-150 लिटर पाणी प्रति एकर, त्याच पद्धतीने हे ड्रेंचिंग पाण्याचं करायचं. का करायचं, तर मुळाच्या कक्षेमध्येच पाणी जाईल, रोपाच्या कक्षेमध्ये पाणी जाईल आणि मुळीला जमिनीमध्ये जाण्यासाठी जागा मिळेल. कमी पाणी दिल्यामुळे आपली मुळी जास्त काय म्हणतो ना तीव्रतेने वाढेल आणि ती पाण्याच्या शोधात जमिनीत जास्त आतमध्ये जाईल. तर हा फायदा आपल्याला होईल. म्हणून आपण काय करायचं, पहिलं जे पाणी 3 ते 4 दिवस टाळायचे आणि 3 वेळा कमीत कमी आपल्याला आळवणी करायची. त्यातली पहिली सगळ्यात महत्वाची आळवणी, रोपाची लागण झाली की पुढे लागण झाली की पाठीमागे 1-2 तासात आपल्याला लगेच पाण्याची आळवणी करायची. दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्यात बुरशीनाशक वापरायचं आणि त्याच्यात काही जण ह्युमिक सारखा घटक वापरतात, तो आपण वापरू शकतो दुसऱ्या दिवशी. आणि तिसऱ्या दिवशी परत एकदा पाणी वापरायचे आणि मग चौथ्या दिवसाचा एखादा गॅप ठेवून मग नंतर ठिबकद्वारे आपण पाणी द्यायचे. हे काम आपल्याला करायचे. जे बुरशीनाशक निवडणार आहे ते संपर्क पद्धतीचं असणं गरजेचं आहे. आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांशी बोललो, काही गेल्या आठवड्यात पण शेतकरी संपर्क करत होते की काही केलं डॅम्पिंग ऑफ कंट्रोलमध्ये येत नाही, भारी भारी बुरशीनाशक वापरून येत नाही. तर मग तिथं जमीन निर्जंतुक करायला लागेल. निर्जंतुक करण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक तर तुमच्याकडे ब्लिचिंग पावडर आहे, तो एक पर्याय. पण ती ब्लिचिंग पावडर वापरली तर तुमच्या जमिनीतले जे काही बेनिफिशियल जीवाणू आहेत ते पण जातील, पण त्याला पर्याय नाही की आपण आपल्याला रोग टाळायचा आहे. आणि दुसरा पर्याय हायड्रोजन पेरॉक्साईड जे आहे, जे आपण जखम झाल्यानंतर जे साफ करण्यासाठी वापरतो, तर ते हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. तर या 2 पैकी एखाद्या घटकाचा आपल्याला वापर करावा लागेल जर आपण लगातार 2-3 बुरशीनाशक वापरले आणि आपल्याला रिझल्ट आला नसेल तर. पण ह्याचा वापर करताना तेजस जेव्हा पीक बेडवर आहे तेव्हा करायचं आहे की पीक लावायच्या आधी करायचं? हा, आता जसं मी पाण्याचं नियोजन सांगितलं तसं पीक लागवडीपूर्वी सुद्धा आपण जे काही खतं वगैरे वापरतो, खास करून निंबोळी पेंट किंवा सेंद्रिय खत वापरतो, त्यात आपण जर ट्रायकोडर्मा सुडोमोनास सारखे घटक जर वापरले आणि आपण ते बेड बनवताना टाकले तर ते फायदेशीर ठरेल. आणि शक्यतो पावडर स्वरूपातले जे की डॉर्मंट असतं, बरोबर, तिथं पाण्याचा वगैरे त्यांना वापसा मिळाल्यानंतर ते सक्रिय होतं. बरोबर. तर हे करणं बेस्ट आहे. आणि शक्यतो शेतकरी काय करतात, बेड बनवण्याच्या पूर्वी सगळे जे काही खत वगैरे मिक्स करतात, त्या खतामध्ये सेंद्रिय खत असतं, त्या सेंद्रिय खताला चोळून आपण हे जैविक द्यायचं. बरोबर. आणि ते केल्यानंतर पाणी देतात बेड, बरोबर, मल्चिंग वगैरे टाकल्यावर मग तो बेड ओला होतो आणि बेड ओला होऊन वापसा जसा येईल तसं मग पुनर्लागवड करतात. बरोबर. तर त्यावेळेस जर आपण हे जर टाकलं तर ते आपल्याला फायदेशीर ठरेल. ट्रायकोडर्मा सुडोमोनास दोन्ही एकत्र. बरोबर. ट्रायकोडर्मा हे बुरशीचं काम करेल आणि सुडोमोनास हे बॅक्टेरियाचं काम करेल. बरोबर, बरोबर. तर आता मला वाटतं की जर आपण ह्या पद्धतीने नियोजन केलं तर आपण डॅम्पिंग ऑफ मध्ये बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो. पण डॅम्पिंग ऑफ जसं आपण त्या स्टेजच्या पुढे जाऊ, थोडीशी आपली रोपं लागायला लागतात, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जो आता सगळ्यात मोठा डोक्याला त्रास झालाय तो 2 आहेत, एक तर नाग आळी आणि एक तुटा. बरोबर. मला वाटतंय फार त्याचं कंट्रोल करणं जर वाढलं तर ते कंट्रोल करणं फार अवघड होऊन जातं. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना अनुभव पण आलाय की बाबा तुटा आल्यामुळे आमचे प्लॉट बसलेले आहेत, पूर्ण गेले प्लॉट. तर अशा परिस्थितीमध्ये तुटाचं नियोजन किंवा नाग आळीचं नियोजन कशा पद्धतीने करायचंय आणि आपला एक बेसिक प्रिन्सिपल की कमी खर्चात करायचं. नागाळीसाठी सगळ्यात
चांगलं आणि सगळ्यात बेस्ट आहे तर निंबोळी अर्क आहे. हम्म. ज्यावेळेस तुम्ही टोमॅटोची लागवड करतात साधारणपणे 5व्या ते 7व्या दिवशी 5 किंवा 7 दिवसाच्या मध्ये आपल्याला एखादा निंबोळी अर्काची फवारणी घेऊन टाकायची. हम्म. कोणत्याही प्रकारच्या किडीवर प्रतिबंधात्मक स्वरूपात निंबोळी अर्क काम करतात. बरोबर. आणि प्रतिबंधात्मक मी का बोलतोय तर तिथं तुमच्याकडे कीड आलेलीच नसेल, प्लॉटची पुनर्लागवड केल्यानंतर इतक्या लवकर आलेलीच नसेल, म्हणून निंबोळी अर्क कमी खर्चात. निंबोळी अर्काचे फायदे काय आहेत की किडीच्या जी काही अंडी असतात तर ती अंडी स्टराईल करतं, म्हणजे ती अंडी उबत नाही. बरोबर. जी कीड तिथं आहे तर तिचं पुनरुत्पादन जे काही तिचं पिढी जन्माला घालायची पुढची ती बंद करतं. तिसरं काय तर किडीचं अन्नग्रहण बंद करतं, कडूपणा येतो, अन्नग्रहण बंद करतं. आणि हे अन्नग्रहण बंद केलं की किडीची जी काही संपूर्ण जीवनचक्र आहे ते कोलॅप्स होतं. म्हणून निंबोळी अर्क सगळ्यात कमी खर्चात. नागाळीसाठी टोटा आणि नागाळी दोन मध्ये फरक आहे. नागाळीसाठी आपल्याकडं भरपूर असे रासायनिक कीटकनाशक आहेत जे नागाळीवर काम करतात, अतिशय चांगला परिणाम देतात. आणि नागाळीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त जरी झाला तरी आपण तो थांबवू शकतो. पण टुटा या आळीसाठी, टुटा प्रकारातल्या नागाळीसाठी कोणत्याही प्रकारचं केमिकल नोटिफाईड नाही. मग त्या आळीचा बंदोबस्त जर आपल्याला करायचा असेल टोटाच्या तर आपल्याला प्रतिबंधात्मकच जावं लागेल. आणि त्यात आपल्याला जे काही ट्रॅप आहेत, डेल्टा ट्रॅप जे येतात ते लावले पाहिजे. बरोबर. साधारणपणे कीड येते का नाही हे परीक्षण करण्यासाठी साधारणपणे 3 ट्रॅप असावेत 1 एकरमध्ये. आणि कीडचं नियंत्रण करायचंय, व्यवस्थापन करायचंय तर आपल्याला 5 पेक्षा जास्त म्हणजे साधारण 7 ते 10 ट्रॅप आपल्या शेतामध्ये लावले पाहिजे. आणि ते ट्रॅप कुठे लावायचे तर जिथं आपलं पीक वाढते त्या कक्षेमध्ये लावायचे. म्हणजे ट्रॅप वरती लावले पीक खाली असेल असं चालत नाही, कारण कीड पिकाच्या जवळपास घिरट्या घालत असते. त्यामुळे जिथं आपलं पीक जिथपर्यंत वाढले टोमॅटो तिथपर्यंत आपल्याला ते ट्रॅप लावायचे. मग आपण जर असे परीक्षणासाठी 3 आणि जर नियंत्रणासाठी 7 ते 10 ट्रॅप जर लावले तर टुटाचं बंदोबस्त होईल. नागाळीसाठी निंबोळी अर्क आहे. निंबोळी अर्कापेक्षा पुढे जर जायचं असेल तर अबामेक्टिन सारखा घटक आहे जो की आपल्याला नागाळी सोबत जे काही लाल कोळी त्याच्यावर पण मदत करतो आणि थोड्याफार प्रमाणात थ्रिप्सवर पण काम करतो. अशा पद्धतीने आपण 2 पैकी एका केमिकलची निवड करू शकतो. टुटासाठी जे की आपल्याकडं सेंट्रानिलिप्रोल किंवा क्लोरेंट्रिनिलिप्रोल जो कोराजन किंवा याचा बेनिव्याचा घटक आहे तर यासारखे घटक थोड्याफार प्रमाणात काम करतात. पण त्याच्यावर विसंबून न राहता डेल्टा ट्रॅप लावणं सगळ्यात योग्य पद्धत आहे. बरोबर. पण तेजस, बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं कन्फ्युजन हे होतं की बाबा नागाळी कशी ओळखायची आणि आणि टुटा टुटा कसा कसा ओळखायचा. ओळखायचा. कारण काय होतं, जर आपल्याला ते जर ओळखता आलं नाही बरोबर तर आपल्या नियोजनामध्ये पण आपली गल्लत होऊ शकते. आणि ती गल्लत टाळण्यासाठी ओळखायचं कसं, टुटा कसा ओळखायचा आणि नागाळी कशी ओळखायची? यामध्ये नागाळीचं जे काही पानामध्ये जर आपण पाहिलं, नागाळी एक तर सुरुवातीला येणार आणि टुटा साधारण फुलोर अवस्थेच्या आसपास येणार. बरोबर. म्हणजे नागाळीची अवस्था ही पुनर्लागवड केल्यापासून लगेच आहे बरोबर. आणि टुटाची साधारणपणे वाढीच्या अवस्थेमध्ये. हम्म. हा 2 मधला फरक आहे. नागाळीचा जो काही आळी ज्यावेळेस पानातून फिरते त्यावेळेस ती एकदम छोटी असते. बरोबर. तिचा जो होणारा हे काय म्हणतो रेष जी पडती हा. तर ती एकदम पातळ केसासारखी असते. आणि त्यात नागाळी म्हणजे तिचं नावच नाग आहे त्यामुळे ती गोल गोल वेटोळे करून पानाला डॅमेज करत असते. टुटाचं काय असतं, टुटाची जो काही आळी जी ते पानातून जाते तर ती थोडी रुंद असते, मोठी असते. त्यामुळे तिचं पडणारं होल खूप मोठं असतं आणि तिचा बहुतांशी पान जे आहे, पूर्ण पानाचा जर विचार केला तर पानाचा काही कोपरा आहे ना तो पूर्ण करपल्यासारखा होऊन जातो. बरोबर. आणि कालांतराने पूर्ण प्लॉट पण करपतो. बरोबर. तर हा टुटा आणि नागाळीमधला साधारण फरक आहे. आणि टुटाचा डॅमेज पानावर जितका होतो तितका फळावर होतो. बरोबर. तुमच्या फळांना बारीक बारीक छिद्र पडलेली दिसतात तर ती त्या टुटामुळे होतात. तसं नागाळीचा डॅमेज सुरुवातीला होतो. त्यामुळे ह्या दोन्हींमध्ये साधारण फरक आहे. परंतु जर मग त्यासाठी मी ट्रॅपचा उल्लेख केला, डेल्टा ट्रॅप जर टाकले तर तिथं नागाळी येणार नाही, तिथं टुटाच येईल. आणि तुमच्या लक्षात येईल, तुम्ही 3 ट्रॅप लावले, एक उदाहरण घ्या, तर तुम्हाला परीक्षणात कळेल की इथं जो पतंग येतोय तो टुटाचा येतोय. मग डेल्टा ट्रॅप मध्ये नागाळीचा पतंग जाणार नाही, टुटाचा आला म्हणजे तुम्हाला टुटासाठी सावध राहायचं. आणि डेल्टा ट्रॅप जर 3 लावले आणि तुम्हाला एकही पतंग दिसत नसेल तर तुम्ही बिनधास्तपणे नागाळीचं नियोजन करू शकता. बरोबर. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये म्हणजे एकात्मिक जे कीड व्यवस्थापन म्हणतो यामध्ये ट्रॅपचा जो काही समावेश आहे, हे जे काही यंत्रणा वापरायची, तर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा संभ्रम असतो की आम्ही जर असे सापळे लावले तर बाहेरच्या प्लॉट मधली कीड आमच्याकडे येईल. काही शेतकऱ्यांचा समज असतो की हे विनाकारण आपण खर्च करतोय. तर मित्रांनो, याचे उद्देश 2 आहेत. परीक्षण करणं, अभ्यास करणं हा बरोबर. पहिला उद्देश, आणि दुसरा उद्देश याचं एकात्मिक नियंत्रण करणं. मग परीक्षण निरीक्षणासाठी आपल्याला 3 ट्रॅप कमीत कमी डेल्टा ट्रॅप लावणं पाहिजे. आणि पिवळे जे चिकट सापळे साधे ते साधारणपणे 3 ते 5 आपले लावले पाहिजे. म्हणजे आपल्याला नागाळी आहे की टूट आहे हे तिथं कळून जाईल. बरोबर. बरोबर. तर मला वाटतंय आपल्याला आता नागाळी आणि टुटामधला हो. फरक कळाला असेल आणि ट्रॅप का महत्वाचे आहेत, की कसं आपल्याला टुटा कसा ओळखायचा बरोबर. आणि नागाळी कशी ओळखायची हे आपल्याला कळतं त्यातून. आणि त्यासाठी हे लावणं फार खर्च नगण्य आहे त्याचा. हो, जर तुम्ही अगदी टोटल बरोबर. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बघितले तर फार नगण्य खर्च आहे, पण त्याचा जो फायदा आहे तो फार मोठा आहे. तेजस, आता आपण नागाळीपर्यंत आलो. आता नागाळीनंतर जे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जो
इम्पॅक्ट दिसायला लागतो तो कुठं कुठं ऍफिड्स असतील, जास्टिड्स असतील, रस किंवा शोषक किडे म्हणू रस शोषक शकतो. किडी हो, आहेत. हो. त्यांचा सुरुवातीला इम्पॅक्ट दिसायला लागतो. तर अशा वेळी आपण कुठल्या रस शोषक किडीसाठी काय नियोजन केलं पाहिजे जेणेकरून जे सुरुवातीच्या वेळेला जो आपल्याला त्रास होतो सकिंग पेस्टचा तो कमी करता येईल, आणि ह्या सगळ्या ज्या रस शोषक किडे आहेत त्या कुठे ना कुठे व्हायरसला सुद्धा आमंत्रण 100% देतात. तर बरोबर. त्यांना कसं मॅनेज करता येईल आपल्याला? व्हायरसची जी भीती आहे तर ती खरी व्हायरसची भीती मनात ठेवण्यापेक्षा आधी कीड व्यवस्थापन करा. बरोबर. कीड नियंत्रणात आणा. जर कीड नियंत्रणात असेल तर व्हायरस येण्याची शक्यता ही फार फार नगण्य आहे. कदाचित आपण व्हायरसवर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू, पूर्ण व्हायरस येण्याचं कारण किंवा व्हायरसच्या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळतील. परंतु टोमॅटोचा जर विचार केला तर पांढरी माशी असेल, मावा किडा असेल आणि फुलकिडे असतील, या 3 किडींवर जर तुम्ही नियंत्रण मिळवलं किंवा त्याच्यावर जर हे ठेवला, कंट्रोल ठेवला, तर आपल्याला व्हायरसची भीती ठेवायचं मनात काही कारण नाही. मग पांढरी माशीचं नियंत्रण वेगळे, मावा किडीचं नियंत्रण वेगळे आणि थ्रिप्सचं वेगळे. आता मावा किडीमध्ये 2 प्रकार आहे. एक ज्याला पंख येतात तो मावा सगळ्यात घातक, आणि त्याचा आता तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये तो दिसत असेल. कारण तो का घातक, तर तो संख्येने खूप कमी आहे. बरोबर. परंतु त्याचं ह्या प्लॉटवरून त्या प्लॉटवर जाण्याचं, ह्या झाडावरून त्या झाडावर जाण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे तो काय करतोय, व्हायरस पसरवायचं काम तो बरोबर. सगळ्यात जास्त करतोय. म्हणून पंख आलेला मावा किंवा ज्याला काळा मावा म्हणतात शेतकरी, तो सगळ्यात घातक आहे. त्याच्यावर तुम्हाला नियंत्रण मिळवायचे. पांढरी माशी आणि मावा या दोन्ही किडीवर पांढऱ्या माशीचं नियंत्रण थोडंसं अवघड आहे. का अवघड आहे, तर ज्यावेळेस आपण हाय प्रेशरचे ज्यावेळेस पंप वापरतो, ज्याचा आवाज खूप मोठा आहे, जो पानावर पडल्यानंतर द्रावण ज्यावेळेस पानावर पडतं त्यावेळेस सर्र असा आवाज करतं, तर तो आवाज असणाऱ्या पंपामुळे पांढऱ्या माशीचं नियंत्रण कमी होतं. मग त्यासाठी आपल्याला लो प्रेशरचे पंप पांढऱ्या माशीचा जर स्प्रे करायचा आहे तर लो प्रेशरचे वापरायचे. म्हणजे सरसकट शेतकरी आपल्याकडे काय 2 स्ट्रोक किंवा 4 स्ट्रोकचा पाठीवरचा पंप वापरतात 20 लिटरचा, त्यांनी फवारणी करतात. तर कृपया ज्यावेळेस पांढऱ्या माशीचं नियंत्रण करायचे त्यावेळेस आपला साधा नॅपसॅक स्प्रे जर वापरता आला, बॅटरी पंप जर वापरता आला तर तो वापरा, ज्याच्याने आवाज कमी येईल, ते जे काही त्याचा प्रेशर आहे तो कमी राहील आणि पांढऱ्या माशीचं नियंत्रण आपल्याला थोडंसं चांगलं होईल. पांढऱ्या माशीसाठी जर तुम्ही गेले तर आपल्याला फ्लोनिकॅमाइड म्हणजे जो उलालाचा घटक आहे तो आपल्याला काम करेल. त्यानंतर मावा किडीसाठी सुद्धा सगळ्यात चांगला प्रतिबंधात्मक म्हणू शकतो किंवा नियंत्रणात दोन्ही पद्धतीने उलाला अतिशय चांगलं काम करतो. जर पांढरी माशी आणि मावा कीड दोन्ही आपल्याला नियंत्रणात आणायचं असेल तर उलाला हा सगळ्यात चांगला पर्याय, जो की 0.5 ग्रॅम प्रति लिटर या पद्धतीने आपण फवारणी करणं आपल्याला फायदेशीर ठरेल. याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला वापरायचे तर मग ऍसिफेट आणि इमिडा ज्याचं एकत्र कॉम्बिनेशन येतं तर ते लान्सर गोल्ड तेही खूप चांगले. या 2 पैकी एकाचा आपण विचार पांढरी माशी आणि माव्यासाठी करू शकता. उलालामुळे आपल्याला हिरवे तुडतुडे जे जस्सीड पानाच्या मागे जे हिरव्या रंगाचे असतात त्यावरही नियंत्रण मिळतं. जस्सीडमुळे आपल्याला कोणताही व्हायरस पसरत नाही, परंतु जस्सीडमुळे आपली पानं निस्तेज होण्याचं किंवा पिवळसर पडण्याचं जी शक्यता असते तर ती असते. त्यामुळे आपल्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या 2 पैकी कोणतेही कीटकनाशक तिथं काम करेल. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, जर सकिंग पेस्ट जे काही रस शोषक किडी आहेत त्यांचं जर आपण सुरुवातीच्या काळात जर कंट्रोल केलं तर ते फार कमी खर्चामध्ये आणि फार चांगला इफेक्टिव्ह जास्त वेळेपर्यंत आपल्याला कंट्रोल मिळतं. पण जर आपण त्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तर कुठे ना कुठे आपला खर्च सुद्धा वाढतो आणि त्याचे येणारे जे दुष्परिणाम आहेत आपल्या पिकावरती ते सुद्धा वाढतात. तेजस, आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्यावेळी हे टोमॅटो आपल्या शेतात असणार आहे त्यावेळी तापमान एक फार मेजर रोल प्ले करतं किंवा फार निर्णायक ठरतं पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी. आणि असे बरेच शेतकऱ्यांचे अनुभव सुद्धा आहेत की जेव्हा तापमान तुमचं 37-38 डिग्रीच्या पुढे जातं त्यावेळी पांढरी माशी नियंत्रण करणं फार अवघड होऊन जातं. तर आपल्याला कशा पद्धतीने एकात्मिक पद्धतीने पांढऱ्या माशीचं नियोजन करता येईल? पांढरी माशी असेल, फुलकिडे थ्रिप्स असेल, या दोन्ही किडींना आणि लाल कोळी असेल, या तिन्ही किडींना असणारं तापमान किंवा हवेतला आर्द्रता कमी झालेली आर्द्रता, कोरडेपणा, हा तिन्ही किडींना फायदेशीर ठरणार आहे. बरोबर. आणि जे पण काय तुम्ही केमिकल वापरणार आहे तर त्या केमिकलचे रिझल्ट कमी होण्यासाठी हेच वातावरण कारणीभूत असणार आहे. त्यामुळे एकात्मिक कीड नियंत्रणाच्या बाबतीत जसं तुम्ही बोलले तर मग आपल्याला प्रत्येक एक अल्टरनेट फवारणी, प्रत्येक नसेल तरी अल्टरनेट फवारणीमध्ये निंबोळी अर्काचा वापर आपल्याला करावा लागेल. जेणेकरून आपल्या किडीची अंडी किंवा किडीचं जे काही अन्नग्रहण करण्याची क्षमता आहे तिच्यावर प्रतिबंध करू शकतो. निंबोळी अर्कासारखाच मार्केटमध्ये करंज अर्क येतो किंवा काही जण मासोळी अर्क वापरतात, तर तो आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल. म्हणजे ऑर्गॅनिक जे इन्सेक्टिसाइड त्यांचा वापर केला पाहिजे. दुसरं असं की ज्यावेळेस आपण काही शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरचं व्यवस्थापन केलं, स्प्रिंकलर वगैरे वापरतो त्यावेळेस आपण प्लॉट मधली आर्द्रता वाढवतो. आर्द्रता वाढली की तापमान अंशतः कमी होतं. तर असं वातावरण जर आपल्या प्लॉटमध्ये आपण ठेवता आलं तर ते आपण ठेवू शकतो. पण स्प्रिंकलरचा दुसरा धोका असा आहे की पावडर मिल्ड्यूचा प्रादुर्भाव तिथं थोडासा चान्सेस आहेत. म्हणजे जिथं पावडर मिल्ड्यू नाही तिथपर्यंत स्प्रिंकलर तुमचे खूप फायदेशीर आहे किडीसाठी.
पण जर त्या प्लॉटमध्ये पावडर मिल्ड्यू आला तर मग तुमचे स्प्रिंकलर फायदेशीर नाही राहणार किडीसाठी. मग ते तुम्हाला पावडर मिल्ड्यूकडे आपला प्लॉट जाईल. हे एक झालं. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी असेल किंवा थ्रिप्स असेल तर आपण ड्रेंचिंग पद्धत वापरतो. ड्रेंचिंग ज्यावेळेस रोपाची आपण साधारणपणे रोप पुनर्लागवड केली तर आपण जे ड्रेंचिंग करणार आहे मर रोगासाठी, तर त्याच्यात एखादं सिस्टमिक इन्सेक्टिसाइड थायमिथोक्झाम असेल, इमिडाक्लोप्रिड असेल किंवा डेंटासू सारखं क्लोथिनियाडिन सारखं, तर ते इन्सेक्टिसाइड जर आपण वापरलं तर त्याच्याने आपल्याला जो काही रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आहे तो कमी होईल. कारण का, हे ड्रेंचिंग करून मुळाजवळ टाकलेलं इन्सेक्टिसाइड पूर्ण मुळाकडून पिकामध्ये जातं आणि पीक विषारी झालं की कीड ज्यावेळेस त्याच्यावर प्रादुर्भाव करते त्यावेळेस 100% त्या किडीचं नियंत्रण होण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि बहुतांशी किडींना हे चालतं. म्हणजे तुमची पांढरी माशी असेल, फुलकिडे असतील की अजून कोणती माव्यासारखी किड असेल तर तुम्हाला तिथं मदत करतं. निंबुळे अर्क असेल, मासोळे अर्क असेल, करंजी अर्क असेल, हे वापरून कीटकनाशक योग्य निवड जर आपण केली आणि जसं मी सांगितलं की पांढरी माशी असेल तर कमी दाबाचा फवारणी, लाल कोळे असेल तर जास्त पाण्याची फवारणी, फुलकिडे असतील तर थोडंसं काय म्हणतो ना जमिनीकडून शेंड्यापर्यंत फवारणी. कारण फुलकिड्याचा जो जीवनक्रम आहे तर तो जमिनीत एक त्याचा जो काही स्टेज आहे 4 स्टेज पैकी एक स्टेज जमिनीत असते. म्हणजे जमिनीत जाऊन ते त्याची पुढची पिढी जन्माला घातली आणि मग ती परत किडी पिकावर येते. मग आपले मल्चिंग आपण वापरतो पण आपल्या बाकी जमिनीवर पण आपण एखादा स्प्रे जर करता आला तर आपल्याला एकात्मिक नियंत्रणातून ही कीड किंवा ह्या सगळ्या रस शोषक किडी याचं नियंत्रण ठेवता येईल. पिवळे चिकट सापळे आपल्याला कमीत कमी 5 निरीक्षणासाठी आणि जास्तीत जास्त 10 आपल्याला जर लावता आले तर ते फायदेशीर ठरतील. वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण ते लावले आणि त्याचं आपल्याला निरीक्षण 4थ्या-5व्या दिवशी निरीक्षण करायचं का कीड याच्यावर वाढते का आहे तेवढीची. याच्यावर चिकटणारी कीड जर वाढत असेल तर समजून घ्यायचं आपल्याला फवारणीची गरज आहे. याच्यावर चिकटणारी कीड जर आई तेवढीच असेल तर समजून घ्यायचं की आपली फवारणी अजून थोडीशी पुढे नेऊ शकतो, म्हणजे आपला खर्च आपण टाळू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला याचं नियोजन करावं लागेल. बरोबर आहे. आणखीन एक ज्यावेळी आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण करायचं त्यावेळी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती की आपल्या प्लॉटच्या चारी बाजूनं एक संरक्षण भिंत तयार करणं आणि ती भिंत तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक तर जी आफ्रिकन टॉल मका आहे हो, ती सुद्धा लावू शकता. ती साधारणतः आपलं जे पीक आहे त्याच्या जर तुम्ही एक 15 ते 20 दिवस आधी लावली हो. तर ती पिकापेक्षा थोडीशी उंच राहते आणि त्याच्यामुळे काय होतं की जे काही दुसऱ्या प्लॉटमधून जे येणारे इन्फेक्शन आहे किंवा जी कीड आहे ती थांबवण्यासाठी बरोबर. मदत होते. जर आज शक्य नसेल समजा आपण ती लावू शकलो नसतो तर जर आपल्याकडे जर हिरवं किंवा पांढरं शेडनेट जे असतं ते ते लावू. साधारणतः 5 ते 6 फूट उंचीचं जर आपण आपल्या हो. पिकाच्या चारी बाजूने लावलं तर ते सुद्धा एक बॅरियरचं काम करतं. त्याच्यामुळे जे शेजारच्या पिकाची कीड आहे ती आपल्या प्लॉटवर येण्यापासून त्याचा निर्बंध होतो आणि बऱ्यापैकी आपल्याला बाहेरून येणाऱ्या किडीवरती नियंत्रण करता येतं आणि आपल्या पिकाची तब्येत सांभाळता येते. आणि त्यातच आपण ट्रॅप क्रॉप, बरोबर ट्रॅप क्रॉप म्हणजे त्याच्यामध्ये मिश्र पिकं जसं की झेंडू सारखं पीक आहे. बरोबर तर ते जर आपण मध्ये मध्ये लावलं तर आपल्याला त्या पिकावर येणारी कीड आहे ना बरोबर तिकडे आकर्षित होते. तर मग आपल्याला जसे सापळे सांगतात तसं हे पीक पण सांगतं की कोणत्या पद्धतीची कीड आपल्याकडे बरोबर जास्त येते आणि त्याचं नियोजन आपण त्या पद्धतीने करू शकतो. एकदम बरोबर. आता तेजस आता कीड मावा झालं, तुडतुडे झालं, पांढरी माशी हो. झाली. परंतु ह्या सगळ्यांच्या बरोबर आपल्याला व्हायरस जो आहे तो पण एक फार बरोबर. मोठी समस्या आहे आणि व्हायरसमध्ये फक्त एकच व्हायरस नाहीये. जो टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस आहे किंवा CMV आहे किंवा टॉस्पो सारखा व्हायरस आहे म्हणजे तिरंगा जो आहे आपला तो आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या व्हायरस पासून जर वाचायचं असेल तर कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला लाँग टर्म त्याचा बेनिफिट मिळेल आणि आपल्याला पीक त्यातून निसटून जाईल ह्या व्हायरसच्या इन्फेक्शन. जे व्हायरसचा तुम्ही उल्लेख केला तर मी पहिलं पण बोललो की व्हायरसची भीती फार मोठी, पण व्हायरस येण्याचं मूळ कारण काय तर कीड आहे. बरोबर कीड नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. किडीनंतर दुसरं काय कारण आहे तर पिकावर येणारा ताण. बरोबर आता हा ताण आपण ओळखू शकत नाही. बरोबर म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की पाणी जास्त झालं म्हणून ताण आलाय की पाणी कमी झालं म्हणून ताण आलाय हे सांगणं शक्य नाही. तापमान जास्त झालं म्हणून ताण आलाय की वारे वाहत आहेत, हवा जास्त आहे म्हणून ताण आलाय हे आपण ओळखू शकत नाही. पण तो ताण पिकावर आला की व्हायरस येण्याची शक्यता बळावते. कीड जरी असली तरी पण काय म्हणतो ना काही पीक किंवा काही रोप ही सशक्त असतात, ती लढा देऊ शकतात. मग आपल्याला हा जर ताण येऊन द्यायचा नसेल तर 2 गोष्टी आपल्याला करायच्या. एक तर अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करायचं. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये एकात्मिक जे बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण बोलत असतो नत्रस्फुरत पालाश, याच्या व्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि याच्याही उपर जाऊन झिंक, फेरस, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम सारखे घटक हे संतुलित जर वापरले तर आपलं पीक सशक्त राहील. दुसरं याच्या व्यतिरिक्त जे काही समुद्री शेवळे अर्क आहे याचा वापर आपल्याला वरचेवर करावा लागेल. मग तो आळवणी पद्धतीने असेल, फवारणीद्वारे असेल, कीटकनाशक बुरशीनाशकाच्या सोबत कॉम्बिनेशन मध्ये असेल, तो समुद्री शेवळे अर्काचा वापर करावा लागेल. आणि सगळ्यात
बेस्ट जे की अँटी स्ट्रेस म्हणून काम करतं ते म्हणजे सिलिकॉन. ऑर्थोसिलिसिलिक ऍसिड बाजारामध्ये वेगवेगळ्या तीव्रतेचे येतात. तर ते ऑर्थोसिलिसिलिक ऍसिड जे तर ते सिलिकॉन हा जो घटक आहे तर त्याच्या आपल्याला रोप पुनर्लागवड केल्या वेळेस एक फवारणी आणि फुलोरा येण्यापूर्वी एक फवारणी, हे 2 फवारण्या कंपल्सरी झाल्या पाहिजे. तर आपल्या पिकावर येणारा जो ताण आहे तर तो आपण टाळू शकतो आणि पिकावरचा असलेला ताण जर टाळला तर आपल्याला व्हायरसपासून पीक वाचवता येतं. आता बाजारामध्ये व्हायरससाठीचे पण काही घटक मिळतात तर ते किती प्रभावी आहेत तर ते काय म्हणतो ना 100% नियंत्रण नाही करत, पण ते प्रतिबंधासाठी मदत करतात. मग जे सिलिकॉनचे आपण फवारण्या करतो त्यासोबतच आपण बाजारामधले जे कायनेटिन सारखे घटक म्हणजे जे किटोसान किंवा किटोगाडे किंवा व्हायरोगाडे, व्हायरोसान आहे, यासारखे जे घटक आहे किंवा इंटरफेक्ट सारखे घटक आहे तर ते आपण तिथं वापरले तर नक्की आपल्याला त्यातून मदत होते. आणि अशी त्याची पण फवारणी 2 वेळा आपल्याला करावं लागते. मग सिलिकॉन सोबतच जर आपण मिक्स करून त्याच्या 2 फवारण्या केल्या, एक रोप पुनर्लागवडीनंतर साधारण 8-10 दिवसांनी आणि एक फुलोरा येण्याच्या पूर्वी, तर आपलं पीक जास्त कालावधीसाठी व्हायरसला बळी पडण्यापासून वाचू शकतो. पण परत एकदा नियम एकच की कीड आपल्याला टाळायची आणि कीड टाळायची आपण प्लॉटमध्ये निरीक्षण करतो, आपल्याला कीड दिसत नाही. म्हणजे माव्याचं उदाहरण दिलं तर आपल्याला दिसत नाही की ती एक मावा खूप झाला, एका झाडाला व्हायरस पसरवला एक मावा खूप झाला. म्हणजे असं नाही की ती कीड आपल्या पिकावर एका पानावर 5-5, 10-10 किडी दिसल्या तरच समजायचं किडे. ते एक मी उदाहरण दिलं माव्याचं. अशा पद्धतीने जर इतक्या कमी प्रमाणातली कीड सुद्धा आपल्या प्लॉटला डॅमेज करू शकते. म्हणून आपल्याला कीड नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. व्हायरस पासून वाचायचं असेल तर हा एकमेव पर्याय म्हणलं तरी चालेल. बरोबर. आणि बरेच शेतकरी जेव्हा आम्ही शेतात जातो तेव्हा विचारतात की सर आता व्हायरस आला, आता काय करू? आता काय तर करू? व्हायरस आल्यावरती तुम्ही काही करू शकत हो. नाही, कारण ते ऑलरेडी इन्फेक्शन झालेलं असतं आणि ते इन्फेक्शन कंट्रोल करणं फार अवघड आहे हो. आणि त्यातनं झाडाची रिकव्हरी येणं फार अवघड आहे. आणि त्याच्यासाठीच जे नियोजन जे प्री प्लॅनिंग किंवा हो. त्याला काय म्हणतात, प्रतिबंधात्मक जे नियोजन आहे तेच आपल्याला व्हायरसपासून संरक्षण देऊ शकतं आणि त्याच्यासाठी आपल्याला ते सुरुवातीपासून मॅनेज करणं हे फार फार महत्वाचं आहे. गरजेचं. ज्यावेळी व्हायरस येईल तोपर्यंत पूर्ण त्याचा कार्यक्रम झालेला असणार हो, आहे आणि हो. त्याच्यानंतर परत रिकव्हरी नाही. आणि त्याच्यामुळेच जर व्हायरसचं नियोजन केलं तर आपण जास्त वेळ उत्पादन घेऊ शकतो. पण आता ज्यावेळी उन्हाळी आपण टोमॅटो लावतो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला काही रोग सुद्धा येतात त्याच्यावरती. हो. जसं की एखादा वळवाचा पाऊस पडला तर आपल्याला करपाची सुरुवात होते किंवा बरोबर. बॅक्टेरियल लीफ स्पॉट येतात. तर तेजस रोगाबद्दल तू काय सांगशील? कशा पद्धतीने आपल्याला नियोजन केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं ह्या कालावधीमध्ये आपल्याला जो धोका आहे तर तो भुरीचा म्हणजे हम्म. पावडर मिल्ड्यूचा हम्म. आणि करपा जो तुम्ही बोलले की एखादा दुसरा पाऊस होतो किंवा आत्ताच्या ज्या लागवडी आहेत तर त्या पावसाळ्यापर्यंत चालणार आहे. बरोबर. तर त्या पावसाळ्याला सुरुवात होताना फळांवर काळे टिपके येणं किंवा पानांवर टिपके येणं, तर त्या 2 समस्या फार महत्वाच्या आहेत. त्यांची काळजी जर घेतली तर मला असं वाटतं जास्त कालावधीसाठी आपण प्लॉट चालू शकतो. बरोबर. सुरुवातीला किडीपासून आपण प्लॉट जपायचा आहे आणि नंतरच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस फळ काढणीची अवस्था येते तिथपासून पुढे रोगासाठी जपायचं आहे. बरोबर. हे ढोबळ गणित आहे. कारण का तर भुरीसारखा रोग आहे जो की ज्यावेळेस पिकाला पोटॅशची खूप गरज आहे, पोटॅश पीक घ्यायला लागलं की समजून जायचं की आता भुरी येण्याची शक्यता वाढते, म्हणजे फळ लागायच्या अवस्थेत भुरीची शक्यता वाढते. आणि असंच करपाचं वगैरे आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फार कमी शक्यता आहे. जर वातावरणच खूप काय म्हणतो ना दव पडते किंवा खूप एखाद्या वेळेस अचानक पाऊस पडलाय, अशाच परिस्थितीत फक्त करपा सुरुवातीला येतो. अन्यथा कोणताही रोग हा आपल्याला फळ लागण्याच्या अवस्थेपासून पुढे जास्त धोका देतो. मग जे काही भुरीच्या बाबतीत मी बोललो याला प्रतिबंध तुम्ही करू शकता. जे निमेटोडसाठी तुम्ही वोल्यूम प्राईम सारखा घटक जो फ्ल्यूपायरम घटक आहे त्यामध्ये तो तुम्ही वापरता. ड्रेंचिंग बरेच शेतकरी करतात. तर याची ड्रेंचिंग जर तुम्ही निमेटोडसाठी करत असाल तर निमेटोडला याचा फायदा होईलच होईल, पण याचा काय म्हणतो ना दुहेरी फायदा तुम्हाला पावडर मिल्ड्यूसाठी होईल. म्हणजे भुरी रोग येण्यापासून तुम्ही पीक वाचू शकता, कारण का हे प्रतिबंधात्मक काम करतं. बरोबर. आता हेच फ्ल्यूपायरम तुम्ही जर भुरी आली फवारायला गेले तर रिझल्ट देणार नाही. भुरी आले आणि फवारण्या करत बसले तर कदाचित तुमच्या 2-3 फवारण्या होतील तरी भुरी नियंत्रणात येणार नाही. कारण ही भुरी हा असा चमत्कारी रोग आहे का ज्याचे बीजाणू आहेत, म्हणजे जे रोग पसरवण्यासाठी जे बी लागतं तर ते बीजाणू दमट वातावरणात वाढतात आणि कोरड्या वातावरणात बुरशी वाढते. म्हणजे तसं पाहिलं तर दोन्ही वातावरणाला फायदेशीर. म्हणून मी उल्लेख केला की स्प्रिंकलर जर चालवत असाल तर जर भुरीची समस्या आली तर स्प्रिंकलर थांबवायला लागतील, कारण का तर त्या बीजाणू आणखीन दुसऱ्या झाडांवर पसरायला मदत करतं. मग हे भुरीचं प्रतिबंध फ्ल्यूपायरमने होऊ शकतं, वोल्यूम प्राईमने होऊ शकतं. तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त अगदी उन्हाळा तीव्र नसेल तर सल्फर सारखा गंधक घटक खूप चांगला मदत करतो. उन्हाळा जर तीव्र असेल तर गंधकचं प्रमाण कमी ठेवून आपण फवारणी करू शकता. मग हेक्झाकॉनेझॉल असेल किंवा टेबिकॉनेझॉल असेल यासारखे घटक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ॲझोक्सिस्ट्रॉबिन हा एक घटक चांगला आहे भुरीसाठी. आणि भुरीचं नियंत्रण करत असताना जे काही फवारण्या करणार आहे त्यामध्ये पोटॅश जो 0050 किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट
हे जर तुम्ही अतिरिक्त त्यामध्ये सामावून घेतलं तर भुरीचं नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल. हे झालं भुरीच्या बाबतीत. दुसरं लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट असेल, काही अंश डाउनी मिल्ड्यूची शक्यता आहे, तर या शक्यता टाळायच्या असतील. लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइटला तुम्ही कॉपरयुक्त घटक असतील किंवा बॅक्टेरियल ब्लाइट जो येतो किंवा फळांवर जे टिपके येतात तर तिथं कॉपरयुक्त घटकांचा वापर तुम्ही करू शकता. सुरुवातीला टिपके पांढरे असतात फळांवर येणारे, फोड आल्यासारखे, नंतर ते काळे होतात. मग यासाठी कॉपरयुक्त घटक जे काही असतील, ब्लायटॉक्स असेल, ब्ल्यू कॉपर असेल, कुपर 1 असेल किंवा कोसाईड 2000 असेल, यासारखे घटक तुम्ही वापरू शकता. जर बोर्डो बनवता आला तुम्हाला तर 0.5% बोर्डो जर तुम्ही फवारला तर अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला करपा आणि या बॅक्टेरियल ब्लाइटसाठी किंवा फळांवर जे टिपके येतात त्यासाठी येऊ शकतो. आणि जो काही करपा रोग आहे तर त्यासाठी बाजारामध्ये कॅब्रिओटॉप असेल किंवा नेटिओ सारखे घटक असतील, तेही तुम्हाला मदत करतील. ह्या नंतरच्या अवस्थेमध्ये कसं आहे की ज्यावेळेस प्लॉट अंतिम टप्प्यात आहे त्यावेळेस आपल्याला बाजारभाव कसे आहेत आणि किती बरोबर. दिवस चालवायचे त्यानुसार तुम्ही निवड करू शकता. कमी कालावधीसाठी आपल्याला नियंत्रण पाहिजे, मेटॅलॅक्झिल मँकोझेब आहे, कार्बनडेन्झिम मँकोझेब आहे किंवा कॅप्टन आणि हेक्झाकॉनिझॉल सारखे स्वस्तवाले घटक आहे. जर थोडंसं प्लॉट जास्त दिवस चालवायचा आहे तर कॅब्रिओटॉप सारखे किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबिन सारखे घटक आहे, आणि खूपच जास्त दिवस चालवायचा नेटिओ सारखे जे महागडे घटक आहे त्यांची निवड तुम्ही करू शकता आणि तुमचं प्लॉट जास्त कालावधीसाठी चालवू शकता. आता याच्यातले बरेचसे घटक भुरी करपा किंवा करपा डाउनी मिल्ड्यू किंवा भुरी डाउनी मिल्ड्यू असे मिक्स चालणारे आहेत, किडीसारखं नाही. बुरशीनाशकामध्ये मिक्स काम करणारे बुरशीनाशक भरपूर आहेत, त्यामुळे यापैकी एकाची निवड तुम्ही करू शकता. बरोबर. बरेचसे शेतकरी आपलं जेव्हा पाऊस येतो त्यानंतर सुद्धा ह्या प्लॉटचं नियोजन हो. करतात, कारण तो एक असा टाइम असतो जून ते जुलैपर्यंत, 15 जुलैपर्यंत, की त्यामध्ये बाजारभाव मिळण्याची अपेक्षा शक्यता जास्त वाढते, असते, बरोबर. वाढते. हम्म. मग अशा वेळी नवीन फूट येण्यासाठी किंवा जी नवीन फूट आली त्याच्यावरती कुठला बुरशीजन्य रोग येऊ नये हो. किंवा कुठली कीड येऊ नये, तर त्याच्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे? आता यामध्ये तुमचं व्हरायटी सिलेक्शन महत्वाचं आहे. हम्म. काही व्हरायटींना नवीन फूट येण्याचं प्रमाण नॅचरली असतं, म्हणजे रिज्युनेशन कॅरेक्टर म्हणतो आपण, ते असतं. हम्म. काही व्हरायटी असतात की त्या कमी येतात. आता ते कसं ओळखायचं? जी व्हरायटी तुमची लवकर फळ देते, 45-50 दिवसातच फळ द्यायला चालू करते, तर समजून घ्यायचं की ही व्हरायटी फार जास्त लांब पल्ल्याची चालणार नाही. ज्या व्हरायटीचं फळ यायला 65-70 अगदी 80 दिवस पर्यंत लागतात, ती व्हरायटी समजून घ्यायची ही लांब पल्ल्याची किंवा बरोबर. जास्त कालावधीसाठी चालेल. मग व्हरायटी सिलेक्शनवर अवलंबून आहे नवीन फूट येईल की नाही. नवीन फूट येण्यासाठी आपल्याला जे काही स्वस्तातला पर्याय, महादनचं जे काही 24-24-0 सारखं खत आहे ते ठिबकमधून एक साधारण 10 किलो पर्यंत आपण सोडून द्यायचं, आणि ते जोपर्यंत शेंडा नवीन निघत नाही तोपर्यंत संपर्क पद्धतीचे बुरशीनाशक वापरायचे. बरोबर. आणि एकदा शेंडा नवीन निघाला की मग आपल्याला परत एकदा जे काही सिस्टमिक इन्सेक्टिसाइड आहे तर त्यांचा वापर करायचा आणि ह्या फुटीचं संरक्षण करायचं, जेणेकरून इथून येणारी जी फळे तर ती आपल्याला मिळतील. पण याच्यात एक मित्रांनो असं पण आढळतं की जे सुरुवातीच्या अवस्थेत जे फळ लागतं त्याची साईज थोडी मोठी असते, बरोबर. आणि जसं जसं नवीन फुटीवर फळ येणार तसं तसं त्याची साईज कमी होत जाते. त्यामुळे जर खरोखर त्या पद्धतीचे बाजारभाव आहे तर ते तुम्ही करू शकता. बरोबर. दुसरी एक समस्या अशी आढळली की ज्यावेळेस तुम्ही ह्या व्हरायटीचं सिलेक्शन केलंय, म्हणजे ज्या तुम्ही काय म्हणतो गुढीपाडवापर्यंत लागवड करता किंवा महाशिवरात्रीपासून ज्यांच्या लागवडी होतात, तर ते फळ तुमचं पावसाळ्यात खूप तितक्या क्वालिटीचं येत नाही. बरोबर. त्याला हेअर क्रॅकिंग जाणं किंवा त्याला फळाला शायनिंग नसणं त्या पद्धतीची उन्हाळ्यात येणारी व्हरायटी, म्हणून ती त्यावेळेस तितक्या क्वालिटीची तितक्या तोडीचं उत्पादन देईलच असं नाही. त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी त्यावेळेसच्या बाजारभावाच्या परिस्थितीवर तुम्ही ठरवू शकता. खरोखर बाजारभाव असेल तर तुम्ही नक्की प्रयत्न करा, जर बाजारभाव नसेल तर आपल्याला तिथं दुसरं पीक करणं हे संयुक्त करायचं. बरोबर. मला वाटतं बऱ्यापैकी आपण सगळ्या समस्या कंट्रोल केल्यात, पण एक सगळ्यात महत्वाची आणि जी येणाऱ्या काळामध्ये फार चॅलेंजिंग आहे, ती एक नवीन समस्या आपल्याला तयार होते, ती म्हणजे निमॅटोडची. तर निमॅटोड म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही टोमॅटोचं रोप उपटता त्याच्या मुळावरती गाठी तयार झालेल्या असतात आणि त्या गाठींमुळं जे तुमचं रोप आहे त्याची वाढ खुंटून जाते, त्याची वाढ होत नाही आणि आपल्याला तिथं नुकसान होतं. ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष क्रॉप रोटेशन झालेलं नाहीये किंवा भाजीपाला पीक होते, अशा ठिकाणी ह्या समस्या हळूहळू वाढायला लागल्यात. तर निमॅटोडचं नियोजन कसं केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ह्या त्रासापासून वाचता येईल? पीक फेरपालट ही जी काही संकल्पना आहे तर ती 100% निमॅटोडला प्रतिसाद देणारी, म्हणजे निमॅटोड न येण्यासाठी पीक फेरपालट फार महत्वाचं. पीक फेरपालटमध्ये टोमॅटो पिका व्यतिरिक्त ऊस, गहू, कांदा किंवा मका यासारखी जर पिकं आपल्या त्या शेतामध्ये होत असतील तर अतिशय कमी धोका आहे आपल्याला, जो की निमॅटोडचा. पण टोमॅटो घेत असणाऱ्या क्षेत्रामध्ये जर काकडी वर्गीय पिकं असेल, कलिंगड किंवा दोडका, दुधी यासारखी जर पिकं आपण घेत असेल, वांगी, मिरची यासारखी पिकं घेत असेल तर निमॅटोडचा धोका टोमॅटोला सगळ्यात जास्त. बरोबर. त्यामुळे आपल्याला पहिलं तर पीक फेरपालटीवर लक्ष द्यायचं, वेगळ्या कुळातील वेगळ्या पद्धतीची पिकं निवडायची. भेंडीसारखं पीक आहे जे की निमॅटोडला आमंत्रण करतं,
त्यानंतर दोडका दुधी सारखं पीक आहे जे निमॅटोडला आमंत्रण करतं, ही शक्यतो टोमॅटोच्या क्षेत्रामध्ये टाळायची. बरोबर. टोमॅटोच्या क्षेत्रामध्ये आपण काय घेऊ शकतो, ज्वारी, बाजरी, गहू यासारखी पिकं घेऊ शकतो, ऊस सारखं पीक फेरपालटीमध्ये घेऊ शकतो. तर हे सगळ्यात संयुक्तिक राहील. हे झालं पहिलं काम. दुसरं काम काय, निमॅटोड येऊ नये म्हणून आपण ज्यावेळेस एक निंबोळी पेंटचा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला ज्यामध्ये निंबोळी पेंटचे फायदे सांगितले. तर बेड भरताना निंबोळी पेंट वापरणं फार गरजेचं आहे टोमॅटोचं लागवड करायच्या पूर्वी. हे काम आपल्याला दुसरं करायचं. आणि तिसरं काम जे मी फ्ल्यूपायरमची ड्रिंचिंग सांगितली, तर ती तुम्ही प्रतिबंधात्मक स्वरूपात करू शकता. फ्ल्यूपायरम वापरल्यामुळे तुम्हाला भुरीला फायदा होतो म्हणून फ्ल्यूपायरम सांगितलं. जर तुम्हाला भुरीचा धोका नसेल तर फ्ल्यूपायरम ऐवजी तुम्ही जे काही बाजारामध्ये जैविक हे निमेटिसाइड म्हणजे व्हर्टिसेलियम घटकामधलं, तर त्यापैकी एखाद्याचं तुम्ही निवड करू शकता आणि त्यातून तुम्हाला निमॅटोड तुम्ही टाळू शकता. अशा किंवा ट्रायकोडर्मा हर्झेनियम सारखा घटक आहे तोही तुम्ही निवडू शकता आणि त्यातून तुम्हाला निमॅटोडचं प्रतिबंधक नियोजन करू शकता. तर मला वाटतंय आज आपण फार डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे की टोमॅटोचं आपलं जे रोग नियंत्रण आहे ते कसं करायचं आहे. मला वाटतं तुम्हाला हा जो आमचा व्हिडिओ आहे तो फार चांगल्या पद्धतीने आवडेल आणि जे काही टोमॅटो लावणारे शेतकरी तुम्ही तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, जेणेकरून योग्य वेळेला जर योग्य प्रकारचं जर नियोजन केलं तर आपला कमी खर्चामध्ये चांगलं जास्तीत जास्त टोमॅटोचं उत्पादन आपण काढू शकतो. अशाच आणि इतर माहितीसाठी तुम्ही लोकशिवारच्या आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांना पण चांगला फायदा मिळवून देऊ शकते. आणि अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसाठी पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.